उदेवाडीला आम्ही आता पोहोचतोय. समोर दिसते ती उदेवाडी. हा जंगल टप्पा पार करून त्या पुढाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे इथल्या प्रशासनाचं, की एवढे चांगले रस्ते गुळगुळीत बनवलेत आणि महाराष्ट्रातही असेच पुढारी पुढे जाऊन देत आणि असेच रस्ते होऊन देत. हे बघा काय अवस्था आहे ह्या लोकांची. ह्या काही पायऱ्या चढून आल्यानंतर ह्या गुहा लागतात इथे. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून कोरीगडचा हा गणेश दरवाजा हा बसवण्यात आलेला आहे. असेल मित्रांनो, विचार करा, कोरीगडावरती ट्रॅक्टर, छोटं ट्रॅक्टर. दिनू मोहिते सोबतच्या सह्याद्रीच्या या स्वर्गीय प्रवासात तुमचं सहर्ष स्वागत आहे. ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची किल्ले सालेर ते किल्ले पारगड पर्यंतचा आमचा हा पायी प्रवास. आणि काल आम्ही वांद्र्यातून डायरेक्ट कोंडेश्वर जांभवलीला आलोय खरात दादांकडे. आणि खरात दादांनी खरंच आम्हाला काल इथे आश्रय दिला, कारण संध्याकाळी आम्हाला खूप उशीर झाला होता आणि उशीर झाल्यामुळे या जंगलामध्ये कुठे घर वगैरे नव्हतं. कोंडेश्वर मंदिराचे इथे आलो तर मंदिर बंद होतं आणि राहायचा प्रश्न कुठे होता. तर शेवटी दादांच्या इथं आम्ही आता आलो आणि दादा आणि मावशीने खरंच चांगली आमची ही केली, आम्हाला ट्रीट केलं, चांगलं ट्रीट केलं. खूप धन्यवाद मावशी, धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुमचं हे घर लवकर पूर्ण हो आणि घरभरणी होऊन तुम्ही घरात जाओ. कोंडेश्वर मंदिराच्या इथून खरात दादा आता आपल्याला रस्ता दाखवायला आले होते. ऍक्च्युली वाट मोडलेली आहे, वाट पावसामुळे. आणि दादा बोलले की सरळ जावं, आता उजव्या साईडला जावं, डाव्या साईडला गेला तर परत मंदिराच्या इकडे गेला आमच्या घरी. थँक्यू दादा, धन्यवाद. कोंडेश्वर मधून आता वरचा डोंगर चढलो, येतो डागबहिरी आहे. टुवर्ड्स लोणावळा चाललो आम्ही आता. जबरदस्त व्ह्यू आहे, समोरच खाली कडा आहे. बाबो केवढा मोठा ट्रेक आहे, लोणावळ्याला जायचंय बाबो. पूर्ण जंगलपट्टा, असाच जंगलपट्टा लोणावळ्यापर्यंत लागणार आहे आपल्याला. बघू आता किती जंगल लागतं, तुडवत जायचं आहे त्यांना. आली उदेवाडीला आम्ही आता पोहोचतोय. समोर दिसते ती उदेवाडी. हा जंगल टप्पा पार करून आम्ही आता उदेवाडीमध्ये पोहोचतोय 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर. समोर काय दिसतंय? राजमाची श्रीवर्धन समोर दिसतंय. 2 तास लागतील आम्हाला तिथपर्यंत जायला. बघू. जस्ट उदेवाडीमध्ये आता पोहोचलोय. उदेवाडीमध्ये हे ग्रामपंचायत कार्यालय, उदेवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे. मतदान तिथे पळते बघा. मम्मीचा फोन आला की हिची पळते कशी, हे पळते, पळे धावत पळाली ती. उदेवाडीच्या आणि राजमाचीच्या इथे आम्ही आहोत आता. जांभळी फाट्याच्या इथे पोचलोय. हा रस्ता इकडे जातोय तो राजमाच्या इकडे आणि हा इकडे उदेवाडी टुवर्ड्स कोंडेश्वर मंदिर. आम्ही आता उदेवाडीतून चाललोय लोणावळ्याकडे. आणि लोणावळ्याकडे आलो असताना हा रस्ता, हा बघा, हा रस्ता एवढा गुळगुळीत आहे, गुळगुळीत काय सांगू शकत नाही ह्या रस्त्याची महती. आणि असा रस्ता महाराष्ट्रामध्ये कुठे बघायला भेटणार नाही. आणि एवढ्या गाड्या फास्ट येतात ह्या रस्त्यावरून, एवढ्या गाड्या फास्ट येतात. सरकारने बघा कसं रेलिंग लावलंय, म्हणजे धडकून खाली जाऊ नये गाड्या. आणि बघू शकता, ह्या बघा ह्या गाड्या कशा येतात, ह्या गाड्या एवढ्या फास्ट येतात इकडून आणि गाड्या धडकून खाली जाऊ नये म्हणून सरकारने रेलिंग बनवलंय इथे. किती फास्ट गाड्या बघा. अशी ह्या रस्त्याची अवस्था आहे. इतका चांगला रस्ता महाराष्ट्रात कुठेच भेटणार नाही. त्या पुढाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे इथल्या प्रशासनाचं, की एवढे चांगले रस्ते गुळगुळीत बनवलेत आणि महाराष्ट्रातही असेच पुढारी पुढे जाऊन देत आणि असेच रस्ते होऊन देत. ही बघा काय अवस्था आहे ह्या लोकांची, ह्या 2 व्हीलर घेऊन जाणाऱ्या लोकांची अवस्था आपण बघू शकत नाही. एवढ्या स्पीडने चाललेत की ते समोर काहीच दिसत नाही त्यांना.
बोललो होतं ना, हे सगळे हे लावले होते, आपले बॅरिकेड्स लावले होते इकडे, आणि जोरात गाडीवाले येतात आणि तोडून जातात. हे काय तोडून टाकलं, जोरात गाडीवाले, एवढा मोठा गुळगुळीत रस्ता, स्पीड ब्रेकर ठेवलं नाही. काय यार, प्रशासनानं ठेवायला पाहिजे. हे काय पडले सगळे, आता परत लावतील. आता ते बघूया आता कधी लावतात ते. हायवे वरून सरळ न जाता मध्येच लेफ्ट साईडला एक रस्ता फुटलाय, त्या साईडला आम्ही आता निघालो. ही खिंड चढून डायरेक्ट लोणावळ्याला उतरणार. हे नॉर्मल वाटत आहे, नॉर्मल नाही, चढण आहे जंगलातून लोणावळ्याला चालले. ही वाट चढतो आता आम्ही चालत चालत. आता लोणावळा तुंगारलेमध्ये पोचतोय. जागमाता देवी मंदिर तुंगारले. लोणावळ्यातून चालतो आम्ही कृषी संशोधन केंद्र लोणावळा. जसं आता भुशी डॅमच्या इकडून चालत चाललो आम्ही. हे भुशी डॅमची भिंत आहे, पूर्ण भुशी डॅम आम्हाला आता क्रॉस करायचं आहे. सकाळी सुरुवात केलेली आहे. कोंडेश्वर पासून ते लोणावळ्यापर्यंत आम्ही पायी प्रवास केला, आणि तिथून आमच्या शेड्यूलमध्ये ठरलं होतं की 22 किलोमीटरचा प्रवास लोणावळा ते कोरीगड पायथा हा गाडी प्रवास करायचा. आणि त्या प्रवासात आम्हाला भेटलेले आहेत भाऊ, तुमचं नाव काय? सागर भाऊ दाभाडे भेटलेले आहेत. खरं सागर भाऊ, खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणलात, आमचा प्रवास सुखकारक केलात. खूप खूप धन्यवाद दाभाडे साहेब. महाराजांची कृपा आहे. महाराजांची कृपा. तुमचं नाव काय साहेब? माझं नाव सचिन शंकर बोडके, मुळशी तालुका उपविभाग प्रमुख, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, कट्टर मातोश्रीचा शिवसैनिक. व्हेरी गुड, ह्या व्हेरी गुड. दाभाडे भाऊंची गाडी आहे. ते आपल्याला लोणावळ्यापासून तो कोरीगड पर्यंत, कोरीगड, गणगड, आंबे व्हॅली, परत तैलबैला या परिसरात ते सेवा देतात. दादा तुमचा नंबर काय आहे? 9765 570 721. जर लोणावळ्यामधून जर ग्रुपनी कोणी येणार असेल तर दादांशी नक्की संपर्क साधा. दादा तुमचा आंबे व्हॅली किंवा मुळशीपर्यंतचा प्रवास सुखकर करतील. धन्यवाद दादा. धन्यवाद, थँक्यू. चला आता कोरीगड वरती समोर दिसतोय तो कोरीगड, आणि आमची ही दीदी आम्ही चाललोय आजचा. खरंच आज खूप आमची ताणाताण झाली नाही, ताणाताण प्रवास भरपूर झाला आमचा आज. आज आमचा 15वा किल्ला आहे ना आपला. दीदी ए बाळा शिकला नाहीस तरी चालेल, पण बाळाबाई झोका घेते आमची. लागत कोरीगडच्या पायऱ्या शिवकालीन नसून आताच तयार केलेल्या पायऱ्या आहेत. त्या काही वर्षापूर्वी चांगली निगा आहे. थोडी स्वच्छता आजूबाजूची केली असती तर चांगलं झालं असतं. असो, काही पायऱ्या चढून आल्यानंतर ह्या गुहा लागतात. इथे ह्या गुहा आहेत. हा खूप मोठे गुहा आहे, खूप मोठी गुहा आहे. ते वरून पायऱ्या आहेत इथे चढायला, आणि इथे गुप्त गुहा आहे. गुप्त गुहा, गणपतीचं मंदिर आहे. ही गुप्त गुहा प्रत्येक गडावरती जेव्हा स्टार्टिंगला गडाच्या दरवाजाच्या आजूबाजूला अशा प्रत्येक आपल्या देवतांचे मंदिर असतात, जेणेकरून आपल्या मावळ्यांना बळ मिळेल त्यासाठी. काही पायऱ्या चढून आल्यानंतर अजून एक इथे काहीतरी आहे, गुहा आहे.
छोटीशी गुहा, बाबा पाण्याचा टाका आहे. या छोट्या गुहेमध्ये बघा पाण्याचा टाका, पाण्याचा टाका आहे आतमध्ये छोटीशी. आम्ही क्लिप्स बघितले, त्या गडाची तटबंदी दिसायला लागली. आम्ही आता पहिल्या दरवाज्यामध्ये पोचतोय. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून कोरीगडचा हा गणेश दरवाजा हा बसवण्यात आलेला आहे. तटबंदी आहेत तशा आहेत, वरची फक्त तटबंदी बदलण्यात आलेली आहे, बाकी आहे तसंच आहे. प्रवेश केलेला आहे किल्ल्यामध्ये. हे सगळे हे होते बुरुज होते आणि नवीन बांधकाम दिसतंय बुरुजाचं. या सगळंच ना हा नवीन बांधलेलं आहे ना ही तटबंदी. ह्या गुहा दिसतात ह्या बघा, या सगळ्या नवीन तटबंदी. खरंच पुरातत्व खात्याला धन्यवाद. इथे हे आहे का, रोपवे आहे? ओ माय गॉड. इथे गोवावरती बांधकाम चालू असल्यामुळे रोपवे चिरे वगैरे आणायला. कोरीगड किल्ला आंबवणे तालुका मुळशी जिल्हा पुणे. एक पाण्याचा टाका आपल्याला बघायला मिळतं. अजून पाणी तसंच आहे. 2 गुहा आहेत. भगवान शंकराचं मंदिर आहे आणि ते कोरलाई देवीचं. ह्या 4 तोफा आहेत. ह्या पण ह्या तोफगाडी पण सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून बसवलेले आहेत. महादेव मंदिर. किल्ल्यावर बघू शकता किती मोठी टाकी आहेत पाण्याची. हसं बाई, रडू बाई. सगळे नवीन बांधकाम चालू आहे किल्ल्यावरती तटबंदीचं. किल्ल्यावर ही 2 तळी दिसतात आणि हे सगळे जोते दिसतात. हे त्या काळातील घरांचे अवशेष आहेत. आणि किल्ल्यावर पाण्यासारखं असं काहीच नाही आहे. आता फक्त नवीन बांधकाम चालू आहे किल्ल्यावरती. डागडुजीचं तटबंदी बांधणे, आणखी छोटी मोठी कामे किल्ल्यावरती होतात आहेत. बस एवढंच चालू आहे. आता काही दिवसांनी ही तटबंदी पूर्ण बांधून होईल. त्यावेळेला किल्ल्याला चांगला लुक येईल. चांगला लुक येणार किल्ल्याला तटबंदी बांधून झाल्यावर. गतवैभव प्राप्त होईल. येस. इंग्लिश. कोरीगडावरून आपण बघू शकतो लोणावळ्याचा नजारा. घर बघा, घर. बाबा एक नंबर. स्विमिंग पूल कुठे आहे बघा की, दिसत नाही का? हे पण बघा की. इथे रिसॉर्ट आहे. निशाणकाठी बुरुजावरून आता आम्ही महादेव मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन चाललोय कोरलाई देवी मंदिरामध्ये, जिच्या नावावरून किल्ल्याची नाव ठेवण्यात आलं. आणि ही सगळी मंदिरावरती गडावरती कामं करणाऱ्या मजुरांची घरं आहेत. छोटी झोपली. हाय. सगळे गडावरती कामं चालू आहेत. तिथून सगळं रोपवेने सगळं म्हणजे दगड वरती येतोय गडावरती. आणि
हे काहीच नाही, फक्त इथे अवशेष उरलेले आहेत नॉर्मल. आणखी एक गंमत दाखव गडावरती. गंमत ही गंमत, हा बघा गडावरती ट्रॅक्टर. कुठल्या गडावरती ट्रॅक्टर आला होता? कोरी गडावरती ट्रॅक्टर आहे. हा बघा आलाय वरती. कसा आणला असेल मित्रांनो, विचार करा. कोरी गडावरती ट्रॅक्टर, छोटं ट्रॅक्टर. ज्या वेळेला हा ट्रॅक्टर गडावरती आणला होता त्यावेळेला पूर्ण त्याचे पार्ट वेगळे करून आणला होता लोकांच्या मदतीने. कुठल्याही यंत्राशिवाय हा ट्रॅक्टर वरती आणला होता. चला आता कोरलाई देवीच्या मंदिरात. महादेवाची पिंड प्रत्येक गडावरती, गडाच्या चप्प्यामध्ये महादेवाचा अंश आपल्याला पाहायला मिळतो. मध्ये आपण बघू शकतो आई कोरलाई देवीचं मंदिर. आई कोरलाई देवी. कोरलाईच्या मंदिरामध्ये गणेशाची मूर्ती आणि कोरलाई देवीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. चला, ही सगळी पाण्याची टाकी बघत इथे एक छोटा पाण्याचा टाका आहे या साईडला. काय हे तिसरं तळ आता आपल्याला पाहायला मिळतंय. 3 तळेत मोठी. कोरीगडचा आमचा आता ट्रेक संपन्न झालेला आहे. कोरीगड बघून, किल्ला छोटा असल्यामुळे बघण्यासारखं वरती काही नव्हतं एवढं, तरी बुरुजाची कामं चालू होती. आम्ही आता निघतोय. हे बघा गडावरती काम करण्यासाठी इथून ही क्रेन्स वगैरे लावलेले आहेत. इथून दगड वगैरे वरती घेऊन जातात. चुना